हल 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 ओके. अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांचे पुंडलिका जय जय राम जय जय राम जय गरे सनि सा ग ग द ब ग प नि नि सनि द नि सा सा गरे सनि सा सनि द नि सा नि द प द नि द प ग प द प ग रे ग प ग रे स रे ग सनि द नि सा सा रे ग प द नि सा नि सा सा रे ग प द नि सा नि सा सा रे ग प द नि सा नि सा हरि जय जय राम सा रे ग प द नि सा नि सा सा रे ग प द नि सा नि सा सा रे ग प द नि सा नि सा हरि जय जय राम सा रे ग प द नि सा नि सा सा रे ग प द नि सा नि सा सा रे ग प द नि सा नि सा हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम राजा राम कृष्ण हरि जय जय राम राम हरि जय जय राम राजा राम कृष्ण हरि जय जय राम राम हरि जय जय राम गरे सनि सा रे ग ग प द प ग रे सा सा रे ग ग रे ग प प ग प द द प द नि नि सा नि द नि सा ग ग प प ध ध नि नि सा नि द नि सा ग ग प प ध ध
ग ब ब ब दा 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 नि 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 सा नि नि दा दा ब ब ग ब दा ब ग ब ग रे सा राजा राजा राम राजा राम राजा राम कृष्ण हरे राजा राम कृष्ण हरे राजा राम कृष्ण हरि हरि दे 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 राम हरि हरि दे 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 राम हरि हरि दे 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 हरि दे दे राम 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 हरि दे दे राजा राम कृष्ण हरे जय जय राम राम हरि जय जय राम राजा राम कृष्ण हरे जय जय राम राम हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम सावरे राम कृष्ण हरे 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 जय जय राम सावरे राम कृष्ण हरे 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 जय जय राम गपदनि सनि धनि सा गरि गरि सनि सा नि सा धनि पद ग गरि गरि सा नि नि सा सनि नि सा सनि नि सा सनि सा गपदनि दप सनि धनि सा सरि सनि धनि धनि दप गप गप दप गरि सा जय जय राम 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 जय जय राम 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 जय जय राम 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 सरि सनि धनि धनि दप गप गप दप गरि सा जय जय राम 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 जय जय राम 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 जय जय राम 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 सरि सनि धनि धनि दप गप गप दप गरि सा जय जय राम 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 जय जय राम 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 जय जय राम 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 सावरे राम कृष्ण हरि 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 जय जय राम सावरे राम कृष्ण हरि सावरे राम कृष्ण हरि 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 जय जय राम सावरे राम कृष्ण सावरे राम कृष्ण हरि 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 जय जय राम सावरे राम कृष्ण हरि 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 सावरे राम कृष्ण हरि 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 सावरे राम कृष्ण हरि 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 सावरे राम कृष्ण हरि 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 गोवर्धन गिरिधारी राम कृष्ण हरि जय जय राम गोवर्धन गिरिधारी राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय हरि जय जय राम सुखा लागे सुखा लागे सुखा लागे सुखा लागे सुखा लागे करी शीतळमळ सुखा लागे करी शीतळमळ तरी तू पंढरीसी जाई एक वेळा तरी तू पंढरीसी जाई एक वेळा तरी तू पंढरीसी जाई एक वेळा मग तू अवघाचे सुख रूप होशी मग तू अवघाचे सुख रूप होशी जन्मोजन्मीचे दुःख
चंद्रभागी करिता एक स्नान चंद्रभागी करिता एक स्नान गम गम म प म प प नि प नि नि स नि स भागे करिता स नि नि द द ब म प ग म प नि स भागे करिता एक स्नान सारे दोष पळते जाणो सुखालागी करिसी तळमळ लोटांगण घालिता महाद्वारी आ आ लोटांगण घालिता महाद्वारी नि स नि द ब म द ब म ग म द नि स लोटांगण घालिता महाद्वारी स नि द ब ग म द नि स स नि द नि द ब ग म द नि स स नि नि द ब द ब म ब स नि द नि द ब द ब म ब स ग म ब म प नि प नि स ग म ग म ब ब म प नि नि प नि स ग म ग म प म प नि प नि स स नि नि द द ब ब म ग ग रे स नि नि द द ब ब म ग ग रे स ग नि नि द द ब ब म
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली श्री पंढरीनाथ भगवान रंगदेवता माते. हां माननीय परीक्षा वो बोला. हॅलो हॅलो. हां मला वाटतं की तुम्हाला सुद्धा अर्जुनासारखा कृष्ण भेटलेला दिसतोय, कारण 9.5 मात्रा सहज लिहिलं पेलणं म्हणजे खूप कठीण आहे आणि ते तुम्ही केलेलं आहेत काय. कारण हे तेव्हाच होतं ज्यावेळी तू मन हे मीची करी माझिया भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एका, ह्या वाक्याचा ज्याने अभ्यास केला त्यालाच हे जमतं. तर खूप छान झालं आहे. मंडळीची तयारी पण छान आहे. तबलजीना पण काय प्रश्नच नाही, काय नो कमेंट्स होतं वाक्य वास्तविक काय. पण मी आपलं बोललो. वा वा, जोरदार टाळ्या माननीय परीक्षकांच्या प्रतिक्रियेला. भजन फारच सुंदर होतं. पकवास चांगला सुरात लागलेला. 9.5 मात्रेचे एंडिंग केलात ती फार सुंदर केलात, म्हणजे मात्रेमध्येच झाली. त्या लहान मुलीचं कौतुक आहे की मला वाटतं मी पण एवढ्या लहान वयात शिकायला पण नाही गेलेलो, तेवढ्या लहान वयात ती 9.5 मात्रा म्हणते. गवळण पण खूप छान झाली, खूप चांगलं वाजवली. तबला आणि पखवाज दोन्ही चांगले मिळून वाजवत होते. झांज वाजक पण चांगला होता. ओव्हरऑल भजन खूप छान. हॅलो हॅलो. एक उत्तम भजनाचं उदाहरण कसं असतं ते म्हणजे तुझं भजन आहे. खूप चांगलं असं भजन आहे. म्हणजे एक असं भजन असायला पाहिजे, असं आमच्यासमोर चित्र असतं आणि ते तसं भजन झालं. आता याच्या पुढचं मी तुला आणखी पुन्हा सांगतो की आज या ठिकाणी कोरस खूप सुंदर होता. वादकांनी खूप कसं वाजवावं याचं एक उत्तम उदाहरण आहे. कारण आपल्याकडं बरीच वादक लोक आहेत. कधी कधी ते सेंटरला म्हणजे कोणी बसतं कोणी कुठं बसतं, म्हणजे गायकांना दुय्यम स्थान देतात किंवा गायकांचा आवाजच येऊ देत नाही. पण हे वादक दोन्ही इतके सपोर्टिव्ह होते की त्यांनी खूप चांगलं वाजवलं दोघांनी, की तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोचवत होता व्यवस्थित. आता तुम्हाला मी सांगतो की तुम्ही गाण्यात नोटेशन्स बोलत होतात, तर नोटेशन्स म्हणजे हे खूप बालबोध होतं खरं सांगायचं. कारण एखादा चित्रकार, मला लहानपणी आठवतं की मला सांगायचे अरे डोंगराचं एखादं देखावा काढ म्हणे सांगतात, तेव्हा मी असा डोंगर वरती न्यायचो खाली आणायचो, वरती न्यायचो खाली आणायचो. पण जो खरा चित्रकार असतो तो काय करतो, रेष सरळ मारतो. आणि तसंच गाणं आहे आमचं. म्हणजे निसा निसा पनी पनी मप मप गम गम, अरे हे गाणं कसं असेल, हे गाणं नाही आहे. खरं तर मी एवढं बोलू नये, कारण तुमची पात्रता तेवढी आहे म्हणून मी बोलतो आहे. कारण गाणं कसं हवं आहे, गाणं इतकं मींडयुक्त पाहिजे की अरे तुमची लकीर निघाली पाहिजे. पण ती पुढच्या वेळेला मला वाटतं लकीर ऐकायला मिळेल आणि त्यावेळी तुम्ही खूप उंच असाल. धन्यवाद. आमच्या सर्व ज्येष्ठ परीक्षकांनी अतिशय योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे. मी या आपल्या सन्मानासाठी आपण उभे राहायचं आहे.
सौ भाग्यश्री वायचळ आणि सौ मानसी गावडे यांना मी विनंती करेल की आपण आमच्या सौ सुजाता पाटणकर आई एकविरा महिला भजन मंडळ डोंबिवली या संपूर्ण समूहाला सन्मानित करायचं आहे. आपण सगळ्यांनी उभं राहायचं आहे आणि ताईंचा सन्मान होईल. मी मगाशीच सांगितलं होतं की काही कलाकार मंडळी कलेशी एवढी प्रामाणिक असतात. त्यातलं हे उदाहरण मी आई एकविरा महिला भजन मंडळाचं देईल. कारण आपल्या या सुजाता पाटणकर यांच्या बरोबरीची भजनं असणारी पुरुषांची जी भजन मंडळी होती त्यांनी ऐन वेळेला आम्हाला नकार दिला या स्पर्धेसाठी आणि मग आम्हाला दुसरी भजनी मंडळ शोधावं लागली. पण आमच्या पाटणकर साहेबांनी मला शब्द दिला होता की आम्ही एकदा होकार दिला की आम्ही येणार म्हणजे येणार, कोणतीही परिस्थिती समोर आली तरी. खूप खूप धन्यवाद आई एकविरा महिला भजन मंडळ आणि सहकाऱ्यांचं. अतिशय सुंदर सादरीकरण. यानंतर या आजच्या संगीत स्पर्धेतील शेवटचं भजन पुष्प वाहण्यासाठी मी विष्णुस्मृती भजन सेवा संघ डोंबिवली मुख्य गायक बुवा नागेश सावंत आणि सहकारी यांना विनंती करतोय की आपण येऊन या भक्तिपीठावर स्थानापन्न व्हायचं असतं. आपण आपली सुरुवात करायची आहे. यायचं आहे आपण. हां बोला तुम्ही. या ठिकाणी संपूर्ण दिवसभर चाललेल्या ह्या स्पर्धेला आमचे बरेचसे मान्यवर, बरेचसे आमचे देणगीदार, बरेचसे आमचे सहकारी हितचिंतक या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे मित्र आणि आमच्या कोपरखैरणामध्ये राहणारे माझे सहकारी संतोष सावंत आणि त्यांचा मुलगा ओम सावंत हे दोन्ही ह्या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी आलेले आहेत. दोघांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. संतोष सावंत आणि त्याचा मुलगा ओम सावंत अतिशय उत्कृष्ट असा पखवाज वाजवतो. संतोष ह्याच्यामध्ये भाग घेणार होता कार्यक्रमामध्ये, पण काही कारणास्तव त्याला तो घेता आला नाही. तरी दोन्ही पितापुत्रांनी या ठिकाणी यायचं आहे. आमच्या नवतरुण भजन मंडळ यांच्या वतीनं आपला यथोचित सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत, तो स्वीकारायचा आहे. आम्ही जे कार्य करतो किंवा ज्या ठिकाणी काम करतो ते कामाची ठिकाण वेगळं आहे, पण ज्या ठिकाणी आम्ही नामस्मरण करतो ते पांडुरंगाचं ठिकाण आहे, माऊलीचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी जी मंडळी या कार्याला सहकार्य करते त्यांचा यथोचित सन्मान होणं साहजिकच आहे. मी आमचे सचिव सन्माननीय वायचळ साहेब यांना विनंती करतो की दोन्ही पितापुत्रांचा या ठिकाणी यथायोग्याचा सन्मान करता. ये ओम पुढे. एक उमेशजी चौधरी आहेत बसलेले आहेत. गुरुजी, आपल्या कोपरखैरणामध्ये हा मुलगा अतिशय उत्कृष्ट पखवाज वाजवतो बरं का, ओम सावंत म्हणून. भेट घालून देतो नंतर. ह्या ठिकाणी ह्या आमच्या पाहुण्यांचा यथोचित असा सन्मान स्वीकारला त्यांनी. धन्यवाद दोन्ही पितापुत्रांचे. तसेच विठू माऊली सेवा समितीचे सन्माननीय पदाधिकारी, विठू माऊली सेवा समितीचे सन्माननीय पदाधिकारी आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. राजेंद्र जाधव साहेब आपल्याला विनंती करतो आपण यायचं आहे त्यांना सन्मानित करण्यासाठी. या मंडळाचे सहकारी आणि माजी अध्यक्ष आणि सर्व जाधव साहेब विठू माऊली सेवा समितीचे कार्यकर्त्यांना यासाठी मी विनंती करता या ठिकाणी बोलवायचं की जे कार्यक्रम भरगच्च होतात किंवा एवढ्या मोठ्या खर्चिक कार्यक्रम असतात त्यावेळेला आर्थिक सहकार्य अतिशय गरजेचं असतं आणि आर्थिक सहकार्य जेव्हा मिळतं की अशी विठू माऊली सेवा समितीचे पदाधिकारी ज्यावेळेला आम्हाला सहज मदत करतात त्यावेळेला तो सन्मान करणं हे आमचं कर्तव्य समजतो आम्ही. म्हणून खंडूदाते महाराज आपण जर कुठे असाल तर यायचं आहे. खंडूदाते महाराज कालपासून आम्हाला या ठिकाणी या सभागृहामध्ये सहकार्य करत आहेत.
असो, आमचे करवंदे माऊली या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय जाधव साहेब हे करतील, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. तसेच मायभूमी फाउंडेशन संस्थापक सन्माननीय श्री आनंदजी कापसाहेब हेही या सभागृहामध्ये उपस्थित. आपल्याला विनंती आहे आपण सुद्धा या मंडळाच्या वतीनं आपला यथोचित असा सन्मान आपण करत आहोत, तरी त्याचा स्वीकार करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. आरोग्य खात्यामध्ये अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी साहेबांची असते. मग ते GT हॉस्पिटल असो, कामा हॉस्पिटल असो किंवा JG हॉस्पिटलमध्ये असो, ते आताही कार्यरत आहेत. त्यांच्या पदावरती आपल्या तिन्ही लाईनच्या रेल्वेमधल्या जर यथाकथित कोणाला अशी आवश्यकता भासली तर साहेबांचं नाव आवश्यक घ्या किंवा त्यांना आठवण करा. तुम्हाला जी शक्य आहे ती मदत साहेबांच्या वतीने आपल्याला नक्कीच होईल. धन्यवाद.